नेहमीचीच वरण, भात, भाजी, चपाती. यात वेगळं काय? वेगळं कधीतरी काहीतरी मिळालं ना, की मस्त जिभेचे सुद्धा चोचले पुरवल्याच जातात आणि मन सुद्धा तृप्त होतं. चला तर, आज 2 अशा रेसिपीज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे ना, म्हटलं तर अगदी एक 15-20 मिनिटात तयार होतात आणि म्हटलं तर अगदी मनापासून जिभेचे चोचले सुद्धा पुरवतात. कारण आज मी तुमच्यासोबत एक तिखट आणि गोडाचा पदार्थ असे 2 पदार्थ तुमच्यासोबत शेअर करत आहे. गोडाच्या पदार्थापासून सुरुवात करूयात. तर आज आपण मस्त कोकोनटच्या नानकटाई बनवतोय. कोकोनटच्या नानकटाई बनवायचं म्हटल्यावरती भरपूर तुपाचा वापर करावा लागतो, असं सगळ्यांची समजूत आहे. पण खरं सांगू का? तसं म्हटलं तर खूप जास्त तुपाची गरज पडत नाही. कारण आज मी तुमच्यासोबत फक्त 4 चमचे तुपामध्येच हे नानकटाई कशी बनवायची हे तुमच्यासोबत शेअर करते आहे. जो रेग्युलर पोह्याचा चमचा असतो, त्या चमच्याच्या अंदाजानुसार बरोबर 4 चमचे भरून तूप घेतलं. तूप थोडंसं दाटसर असायला हवं. खूप पातळ नको. आता 1 कप भरून मी इथं पिठी साखर घेतली. घरीच तयार केलेली पिठी साखर घ्यायची. कपाचा मेजरमेंट तुमच्याकडे नसेल, तर याऐवजी एखाद्या वाटीचं मेजरमेंट तुम्ही ठेवू शकता. खूप साधी सोपी रेसिपी आहे. खूप यामध्ये मेजरमेंटकडे लक्ष द्यावं लागत नाही. आता काय करायचं, जे तूप आपण घेतलं होतं, यामध्ये संपूर्णपणे हे साखर विरघळून घ्यायची आहे. म्हणजे एक छान क्रीमी याला टेक्स्चर यायला हवं. सुरुवातीला साखर तुपामध्ये चांगली मिक्स करून घेतली, की एखाद्या चमच्याने, विस्करने किंवा तुम्ही बीटर सुद्धा इथे वापरू शकता. चांगली क्रीम सारखी याला पिक येईपर्यंत आपल्याला हे फेटून घ्यायचंय. यासाठी मोजून 2 ते 3 मिनिटांची मेहनत तुम्हाला घ्यायची आहे. तर पटकन पीक सुद्धा येते. तर पीक आली आहे की नाही हे कसं ओळखायचं? तर हे पहा. हे मिश्रण पहिल्यापेक्षा खूप हलकं वाटतंय आणि क्रीम सारखं दिसतंय आणि याला हे अशा पद्धतीने याला टोकं आली, की समजून घ्यायचं अगदी परफेक्ट अशी क्रीम आपली इथे तयार झालेली आहे. आता यावरती लगेचच आपल्याला मैदा नाही तर गव्हाचा इथे वापर करायचा आहे. जितकी साखर घेतली होती तितकंच इथे गव्हाचं पीठ सुद्धा घ्यायचंय आणि मोठे 2 चमचे भरून इथे आपल्याला बेसन पीठ घ्यायचंय. रेग्युलर पोह्याच्या चमच्याने अर्धा चमचा भरून बेकिंग पावडर, अगदी चिमूटभर मीठ घेतलं आणि पाव चमचा भरून आपल्याला इथे सोडा घालायचा, बेकिंग सोडा घालायचा. आता हे सगळं मिश्रण आपल्याला चांगलं चाळून घ्यायचंय. म्हणजे एकजीव असे सगळे साहित्य मिक्स सुद्धा होईल आणि ज्या काही गुठळ्या यामध्ये असतील त्या सुद्धा मोडल्या जातील. तर इथे जे काही पावडर साहित्य होते ते सगळे आपले चाळून झालेत. आता हे जे खाली क्रीम आपण तयार करून घेतली होती, या क्रीम मध्ये आपल्याला चांगले मिक्स करून घ्यायचे. तर हे बघा हाताच्या साहाय्यानेच अगदी व्यवस्थित असं मिक्स होतं. आपल्याला फक्त हे बाइंड होईल इतपतच असं कुस्करून घ्यायचं आहे, असं मॅश करून घ्यायचंय. मळत बसायचं नाही. मळत बसला तर यामधलं जे तूप आहे ते मेल्ट होईल आणि हे मिश्रण खूप पातळ व्हायची शक्यता असते. कारण हातामध्ये सुद्धा उष्णता असते. यामुळे आपल्याला काय करायचंय, जोर देऊन न मळता अगदी बोटाने हे मिक्स करून घ्यायचंय. तर हे बघा हे मिश्रण चांगलं मिक्स करून झालंय. चांगला याचा गोळा सुद्धा होतोय. आता आपण कोकोनट नानकटाई बनवतोय म्हटल्यावरती यामध्ये खोबरं तर असायलाच हवं. यासाठी बरोबर 1 कप भरून मी इथं डेसिकेटेड कोकोनट घेतले. डेसिकेटेड कोकोनट तुमच्याकडे नसेल तर इथे ना काय करायचं, जे सुकं खोबरं असतं ते खिसून घ्यायचं. पण खिसून घेण्याआधी त्याचा जो काळा पाठीचा भाग आहे तो काढून घ्यायचा. हे मिश्रण व्यवस्थित मिक्स व्हावं यासाठी वेगळ्या ताटामध्ये मी काढून घेतलंय. आता यामध्ये ना थोडंसं मी तूप वाढवते कारण हे मिश्रण मला थोडंसं कोरडं वाटतंय. तर अंदाजे एक अर्धा चमचा भरून मी यामध्ये तूप वाढवलेलं आहे. तुम्हाला तूप इथे वाढवायचं नसेल तर फक्त अर्धा चमचा ते 1 चमचा यामध्ये दूध घालायचं. 1 चमच्याच्या वरती दूध आपल्याला यामध्ये घालायचं नाही. नाहीतर तुमच्या नानकटाई कडक होऊ शकतात. हवं असेल तर तुपाचा अंदाज तुम्ही यापेक्षा जास्त वाढवू शकता. 1 चमचे, 2 चमचे तूप तुम्ही वाढवलं तरी सुद्धा चालेल. पण दूध मात्र 1 चमच्यापेक्षा जास्त घ्यायचं नाही. इथे अर्धा चमचा फक्त मी तूप वाढवलेलं आहे आणि सगळ्या मिश्रणाला दोन्ही हाताने छान चोळून घ्यायचं. म्हणजे काय होतं, की हे मिश्रणाला सगळं तूप व्यवस्थित लागलं, की बाइंड अगदी व्यवस्थित होतं आणि आपल्याला नानकटाई वळायला अगदी सोपं जातं. आता मळत बसायचं नाही. अशाच पद्धतीने आपल्याला हे मॅश करून घ्यायचंय किंवा चोळून घ्यायचंय. आता एखादा चमचा घ्यायचा किंवा एखादी छोटीशी वाटी घ्यायची. यामुळे सगळे नानकटाई एकसारखे होतील. मिश्रणाला लाडूप्रमाणे गोल आकार द्यायचा, पण खूप हे मिश्रण दाबायचं नाही आणि यानंतर हलक्या हाताने चपटा हे मिश्रण करून घ्यायचं. या पद्धतीने थोडासा आकार दिलात, की छान नानकटाईचा आकार दिसून येतो. खरं तर बेक केल्यानंतर थोडीशी नानकटाई ही फुलली जाते. त्यावरती छान क्रॅक सुद्धा येतात. यामुळे खूप वेळ त्याच्यासोबत खेळत बसायचं नाही, खूप वेळ दाबत बसायचं नाही. तर याच पद्धतीने सगळ्या नानकटाई मी इथे करून घेतलेल्या आहेत. तर एवढ्या मिश्रणाच्या साधारण 17 ते 18 नानकटाई होतात. आता काय करूयात, या नानकटाईवरती ना थोडं डेसिकेटेड कोकोनट लावून घेऊयात. म्हणजे दिसायला सुद्धा छान दिसतील आणि चवीला सुद्धा छान लागतील. आता इथे मी बेकिंग ट्रे घेतलेला आहे आणि यावरती आपल्याला हा बटर पेपर ठेवायचा आहे आणि यावरती आपण सगळ्या नानकटाई ठेवूयात. आता या ज्या नानकटाई आहेत त्या आपण बेक करून घेणार आहोत.
नानकटाई बेक करण्यासाठी आज आपण वापरणार आहोत अगारोचा रॉयल 60 लिटरचा ओटीजी. यावरती ट्रान्सपरंट ग्लास असल्यामुळे ना आपण आतमधला पदार्थ अगदी सहज पाहू शकतो. याचबरोबर आतमध्ये बल्ब लावल्यामुळे आतमध्ये नक्की काय चाललंय, कसा पदार्थ शिजतोय हे सुद्धा अगदी सहज आपल्याला दिसत असतं. डबल ग्लास प्रोटेक्शन आहे, त्यामुळे चिंता नाही. खाली वर अशा 2-3 रॉड लावलेल्या आहेत की ज्यामुळे छान हीट बसते. आतमधला जो ओव्हरऑल लुक आहे तो सुद्धा खूप छान आहे आणि हा ओटीजी जो आहे तो क्लीन करायला सुद्धा अगदी सोपा आहे. या साईडला फॅन आहे, त्यामुळे हीट अगदी व्यवस्थित ट्रान्सपरंट होते. इथे तुम्ही वरती बल्ब सुद्धा बघू शकता. 4 याला नॉब आहे. तर पहिला जो नॉब आहे तो ऍडजस्टेबल टेम्परेचरसाठी आहे. अप टू 250 टेम्परेचर तुम्ही इथे करू शकता. याचबरोबर हा दुसरा हिटिंग फंक्शन नॉब आहे की तुम्हाला वरती हीट हवी आहे, साईडला हवी आहे की दोन्ही साईडला हवी आहे, यानुसार तुम्ही इथे ठरवू शकता. तिसरा जो नॉब आहे तो रोस्टिंग कन्व्हेक्शन नॉब आहे. याचबरोबर फॅन सुद्धा तुम्ही इथे स्टार्ट करू शकता. आणि जो चौथा आहे त्यामध्ये तुम्ही टायमिंग सेट करू शकता. तर अप टू 90 मिनिट्स पर्यंत तुम्ही यामध्ये बेकिंग, ग्रिलिंग किंवा अवन टोस्टिंग करू शकता. अगारोच्या या ओटीजी सोबतच आपल्याला काही ॲक्सेसरीज मिळतात. तर हा आहे रोस्टिंग हँडल आणि याचबरोबर हा आहे ट्रे हँडल. या काही रॉड्स मिळतात आणि याचबरोबर जो ब्लॅक कलरचा दिसतोय तो बेक पॅन आहे. हा आहे रोटी सर्व्हिस सेट की ज्यामध्ये तुम्ही तंदूर वगैरे छान ग्रिल करून घेऊ शकता. आणि या ओटीजी सोबतच हा स्कीवर रॅक सुद्धा आहे. हा ओटीजी जो आहे तो आधीच प्रीहीट करण्यासाठी ठेवला होता. यामध्येच आपण हा बेकिंग ट्रे ठेवूयात. हा ओटीजी मी 180 डिग्रीवरती 5 मिनिटांसाठी आधीच प्रीहीट करून घेतला होता. आता यानंतर टेम्परेचर आणि टाइम सेट करून घेऊ. तर सगळ्यात आधी मी टाइम सेट करून घेतला. 15 मिनिटाचा मी टायमिंग सेट केलेला आहे. याचबरोबर मी फॅन सुद्धा लावून घेतला. आता जे रॉड आहेत यामधले ते मला वरचे आणि खालचे दोन्ही चालू आहेत. दोन्ही साईडने मला हीट लागायला हवी, यासाठी हे दोन्ही रॉड मी चालू ठेवणार आहे. जे टेम्परेचर आहे ते बरोबर 150 मी करून ठेवले. आता 15 मिनिटांमध्ये मस्त नानकटाई तयार होतील. संपूर्ण नानकटाई बेक होईपर्यंतची प्रोसेस जी आहे ती तुमच्यासोबत शेअर करण्याचा मी प्रयत्न केलाय. तिथे तुम्ही बघू शकता नानकटाई हलक्याशा फुलल्या सुद्धा आहेत आणि छान यावरती क्रॅक सुद्धा गेल्यात. तर 15 मिनिटाचा हा व्हिडिओ मी फास्टमध्ये तुम्हाला दाखवला आणि तुमच्या लक्षात आलंच असेल की या नानकटाई किती छान पद्धतीने व्यवस्थित अशा बेक होत आहेत आणि आतमधलं ग्लास आणि लाईट असल्यामुळे आपल्याला सहज असं दिसतंय. एकदा टाइम सेट केला की सतत याकडे लक्ष द्यावं लागत नाही आणि टाइम पूर्ण झाला की यानंतर एक बेल वाजते, त्यामुळे आपल्या लक्षात येतं की पदार्थ आपला तयार झालाय. नानकटाई सध्या खूप गरम आहेत, यासाठी या रॅकवरती काढून घेऊयात आणि संपूर्णपणे थंड करून घेऊयात. दिसायला या नानकटाई खूप मस्त दिसत आहेत. मस्त यावरती क्रॅक गेलेले आहेत. यावरूनच कळलं असेल तुम्हाला की मस्त या खुसखुशीत झाल्या असतील. खालच्या साईडने सुद्धा परफेक्ट रंग आलेला आहे. तुम्हाला या नानकटाई तोडून दाखवते म्हणजे लक्षात येईल. तर हे बघा मस्त आतमधून सुद्धा मस्त खुसखुशीत झाल्यात. हाताने तुम्ही मॅश करून घेतलं तर अगदी सहज भुगा होतोय. यावरूनच तुम्हाला कळालं असेल की मस्त खुसखुशीत अशा नानकटाई तयार झाल्यात. झटपट तयार होणारा दुसरा पदार्थ जो आहे तो ब्रेड पिझ्झा आहे. तर इथे मी 5 ब्रेडच्या स्लाइस घेतलेल्या आहेत की ज्याला मी खाली बटर लावून घेतलंय. आता सगळ्या ब्रेडला वरच्या साईडने थोडा थोडा असा पिझ्झा सॉस लावून घ्यायचा. पिझ्झा सॉस सोबतच थोडंसं मॅयोनीज सुद्धा लावून घ्यायचं, म्हणजे स्वाद अगदी छान येतो. किंवा नुसतंच तुम्ही पिझ्झा सॉस सुद्धा ठेवू शकता. पिझ्झा सॉस आणि मॅयोनीज ब्रेडवरती चांगलं स्प्रेड करून घ्यायचं. हे सगळं स्प्रेड करून झालं की यावरती आपण भाज्या ठेवणार आहोत. तर इथे काही 3 भाज्या माझ्याकडे आहे. शिमला मिरची, कांदा आणि टोमॅटो. या व्यतिरिक्त सुद्धा तुम्ही भाज्या घेऊ शकता. तर लहान आकारामध्ये, चौकोनी आकारामध्ये या कट करून घ्यायच्या. या सगळ्या भाज्या ब्रेड स्लाइस वरती मी ठेवून घेतलेल्या आहेत. या स्लाइस वरती आपण थोडीशी काळी मिरीची पूड घालूयात, म्हणजे ना चवीला अप्रतिम लागेल. आता यावरती भरपूर चीज खिसून घालायचं. तुम्ही नॉर्मल चीज खिसून घाला किंवा मग जे मोझरेला चीज आहे ते तुम्ही इथे वापरू शकता. आता यावरती आपल्याला आवडीप्रमाणे ऑरिगॅनो आणि चिली फ्लेक्स घालायचं. तर हे बघा सगळी आपली तयारी झालेली आहे. मस्त पिझ्झा तयार आहे. आता हा पिझ्झा आपण थोडासा रोस्ट करून घेऊ. आता इथे मी जो ओटीजी आहे तो प्रीहीट करण्यासाठी ठेवला नाही, कारण याला फारसा असा वेळ लागणार नाही. एक 5 मिनिटांमध्ये आपला पिझ्झा तयार सुद्धा होईल. तर इथे मी टाइम सेट करून घेतलं. 5 मिनिटांचा टायमिंग लावून घेतलेला आहे आणि दोन्ही साईडने मी हीट देत आहे. याचबरोबर फॅन सुद्धा मी चालू केलाय आणि टेम्परेचर जर तुम्ही विचाराल तर 150 डिग्री मी इथे ठेवलेला आहे.
टाइम सेट करून झालं की अगदी 5 मिनिटाच्या आतमध्ये आपला ब्रेड पिझ्झा तयार सुद्धा होतो. तर इथे तुम्ही बघू शकता छान मेल्ट झालेला आहे चीज सुद्धा आणि दिसायला हा पिझ्झा खूप जबरदस्त दिसतो. दोन्ही पदार्थ मस्त जबरदस्त तयार झाले. मला तर स्वतःला आवर घालता येत नाहीये. मी दोन्ही पदार्थ छान टेस्ट करून पाहणार आहे. नानकटाई तर मस्त खुसखुशीत झाली. अगदी महिनाभर हे टिकली जाते. पण मला नाही वाटत 2 दिवसाच्या वरती ही शिल्लक राहील. तर इथे ब्रेड पिझ्झा सुद्धा आपला तयार झालाय. अगदी झटपट म्हटलं तर अगदी 10 ते 15 मिनिटांमध्ये पिझ्झा तयार होतो. अधूनमधून मुलांसाठी म्हणा किंवा नाश्त्यासाठी असा झटपट पिझ्झा तुम्ही बनवू शकता. अगारोचा हा रॉयल 60 लिटरचा ओटीजी तुम्हाला घ्यायचा असेल तर लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक जरूर करा. पुन्हा भेटूया अशाच एका मस्त रेसिपी सोबत. तोपर्यंत स्वस्त राहा, मस्त मस्त खात राहा.